वन्दितु सौवसिद्धे धुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आम्ही समयसार ग्रंथाचं अध्ययन करतो आहे आणि उपसंहाराचा भाग आमचा सुरू आहे। शक्तींचं वर्णन आहे की आत्म्यामध्ये किती अनंत प्रकारच्या शक्ती आहे आणि या शक्तीचं दर्शन आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला झालं तर आपोआपच आम्ही इतरत्र भटकणार नाही। दुसऱ्यांच्या महतीपेक्षा आत्ममहती आमच्या जीवनात येईल। मी किती महान आहे आणि महान आहे याचा अर्थ अहंकार आहे हा नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। म्हणजे वस्तुस्थिती दाखविण्याचं कार्य या 47 शक्तींच्या माध्यमातून आचार्य अमृतचंद्र यांनी केलेलं आहे। या शक्तींच्या क्रमामध्ये आम्ही स्वच्छत्व शक्तीपर्यंत येऊन पोहोचलो। 11वी शक्ती आम्ही बघितली होती, स्वच्छत्व शक्ती। आणि या स्वच्छत्व शक्तीमध्ये सांगितलं की हा आत्मा अमूर्तिक आत्मप्रदेश रूप आहे, प्रकाशमान आहे, लोकालोकाच्या आकाराने जाणणारा आहे, म्हणून मेचक स्वभावी आहे। आणि तरी देखील आत्मा एकरूपतेचं खंडन करत नाही, एकरूपता त्याच्या जीवनात आहे। अशी ही स्वच्छत्व शक्ती, प्रतिबिंबित करण्याची शक्ती ही आमच्या आत्मद्रव्यामध्ये त्रिकाली विद्यमान आहे। अनादिकालापासून अनंत काळपर्यंत या शक्ती आमच्या जीवनात असणार आहे। पर्यायी मध्ये अभिव्यक्ती होताना वेगळ्या पद्धतीने होईल, परंतु शक्ती अपेक्षेने या आमच्या जीवनात आहेतच आणि याचा दृढ विश्वास आमच्या अंतःकरणात असायला हवा आहे। आता आमची 12वी शक्ती सुरू होते आहे, प्रकाश शक्ती। प्रकाश, आम्ही लाईटचा प्रकाश, ट्यूबचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश, सूर्याचा प्रकाश हे प्रकाश म्हणतो। आत्म्याचा देखील असाच प्रकाश म्हणजे प्रकाशित करण्याचा स्वभाव आहे। म्हणून स्वयंप्रकाशमान, जसं सूर्य स्वयंप्रतापी आहे, प्रकाशमान आहे, त्याप्रमाणे हा आत्मा देखील स्वयंप्रकाशमान आहे आणि स्वयंप्रतापवान देखील आहे। म्हणून स्वयंप्रकाशमान, विशद, विशद याचा अर्थ स्पष्ट, स्वसंवित्तीमयी, स्वतःच्या स्वतःला जाणणं रूप असणारी स्वसंवित्ती। मला माझ्या आत्म्याची अनुभूती झाली आहे की नाही हे सांगण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीची, वस्तूची आम्हाला गरज नाही आहे। आम्ही आमच्या ज्ञानाच्या माध्यमातूनच आम्ही अनुभव घेतला आहे की नाही हे आम्ही जाणू शकतो। अशी ही स्वसंवित्तीमयी, अशी ही प्रकाश शक्ती। रे आत्मन, क्षुद्र दीपकाने मनुष्य जसा पूर्ण तेजपुंज सूर्याला ओवाळतो। आम्ही भगवंतांची आरती करतो। भगवंतांची आरती करत असताना आम्ही छोटासा एक कपूरचा तुकडा प्रज्वलित करतो आणि ते छोट्याशा तेजाने अशा भगवंतांच्या महातेजाची आम्ही आरती करतो। आरती, चारी बाजूंनी रत होणं हा आरती मधला भाव आहे। किंवा आमच्या हातामध्ये दीपकाची आपल्याकडे ही आराधना करत नाही, पण सूर्याराधना हा एक फार मोठा त्या ठिकाणी हिंदू लोकांमधला संस्कार आहे। ते पाण्यामधून त्यात पाणी सोडतात आणि त्या पाण्यात सोडलेल्या धारेमधून सूर्याचं प्रतिबिंब बघतात। म्हणजे त्या तेजानी, त्या महान तेजाची अशी ती आरती केली जाते। अशा तऱ्हेने आमच्या जवळ जे काही आहे ते पूर्णतः समर्पित करून आम्ही त्यांची पूजा अर्चा करत असतो। किंवा गंगेचं पाणी
गंगेच्या हातामध्ये करांमध्ये घेऊन सूर्याला अर्घ्य देतो, की ते कळसामध्ये घेतलं जातं आणि ते कळसाचं पाणी वरून सोडल्या जातं. ती पाण्याची धारा पडते आणि त्या पाण्याच्या धारेमधून ते सूर्याला त्या ठिकाणी बघतात. हे सूर्याला त्यांचं अर्घ्य देणं आहे. आणि पाणी हे ते गंगेचंच पाणी घेतात आणि गंगेमध्येच विसर्जन देखील केल्या जातं. म्हणजे जे आहे त्याच्यामधूनच, म्हणजे जो ओघ आहे त्या ओघामधूनच काही थेंब आम्ही स्वतःसाठी घेतो आणि ते त्यांना त्यांच्या चरणी समर्पित करतो. अशा तऱ्हेने या भगवंतांच्या आराधनेची आमची पद्धती आहे. याप्रमाणे ज्ञानाचा प्रकाश पूर्ण आत्म्याची आरती करत आहे. आमचा आज हा जो प्रकाश आहे आमच्या जवळ पर्यायीमध्ये अभिव्यक्त असलेला प्रकाश हा अत्यल्प आहे. मतिश्रुत ज्ञान धारी आम्ही आहो आणि या प्रकाशाने आम्ही पूर्ण केवल ज्ञानाची त्या ठिकाणी आरती करत आहोत. जणू काही ते आरत म्हणजे माझ्याकडे चहूबाजूनी या केवल ज्ञानाची पर्याय माझ्या जीवनात अभिव्यक्त हो, ही भावना त्या ठिकाणी दीपाने दीपाची आराधना. प्रकाश शक्तीने आत्मा तर प्रकाशित केलाच, पण इतर अनंत गुणांना प्रकाशित केलेले आहे. प्रकाश शक्ती एका शक्तीचं प्रतिबिंब सगळ्या शक्तींमध्ये आहे. प्रकाश शक्तीने आत्मा प्रकाशित झाला, पण या प्रकाश शक्तीमुळेच स्वच्छत्व शक्ती प्रकाशित झाली, विभुत्व शक्ती प्रकाशित झाली, जीवाची ज्ञान शक्ती, चिती शक्ती, सर्वदर्शित्व शक्ती, सर्वदृशित्व शक्ती या सगळ्यांना प्रकाशित करण्याचं कार्य या प्रकाश गुणाचं आहे. स्वयं प्रकाशमान विशद स्वसंवित्तीमय ही प्रकाश शक्ती, आत्म्याची चित ज्ञान ज्योती जी स्वप्रत्यक्ष आहे. आणि हा अनुभव घेणं म्हणजे मर्त्य लोकामध्ये सिद्धत्वाचा अनुभव आहे. ही आमची जी ज्ञान ज्योत आहे ही चित्रूप आहे. चैतन्य ज्योतिमय अशी ही आमची ज्योती आहे. आणि यांनी आमचं स्व आत्मा आम्हाला प्रत्यक्ष दृग्गोचर झाला. दृग्गोचर हे शब्द वापरतो आहे आपण, परंतु याचा अर्थ तो प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसला हा नाही, किंवा प्रकाश आम्हाला आत्म्याचा प्रकाश दिसला असं जर कोणी म्हणत असेल तर अशी ही प्रकाश शक्ती नाही. प्रकाश ही पुद्गलाची पर्याय आहे. आत्मा पुद्गलापासून अत्यंत भिन्न आहे. प्रकाश याचा अर्थ ज्ञानाने जाणणं, ज्ञानाने सगळ्या गोष्टी उद्घाटित करणं हा त्या ठिकाणी अर्थ घ्यायचा आहे. म्हणून स्वप्रत्यक्ष म्हणजे मला माझ्या आत्म्याचा प्रतिभास झाला, चैतन्य रूप मी आहे हे मला पर्यायीच ज्ञात झालं, याला म्हणायचं स्वप्रत्यक्ष. दिसला हा हा काही प्रकारच आमच्यात नाही आहे. याचं कारण आत्मा अमूर्तिक आहे. जर त्याच्यामध्ये रूपगुण नाही तर आत्मा दिसण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही म्हणू आमच्या अल्पज्ञानामध्ये आत्मा आम्हाला दिसत नसेल, पण केवल ज्ञानींना आत्मा दिसत असेल तर त्याचंही उत्तर की केवल ज्ञानींना देखील आत्मा चक्षु इंद्रियाचा विषय नसल्यामुळे ते दिसू शकत नाही. ते देखील आत्मा आहे हे ज्ञानाने जाणतात. म्हणून आत्म्याचा प्रकाश कोणी कोणी अनेक जण म्हणतात की मी ध्यानामध्ये बसलो होतो आणि मला एकदम प्रकाशमय असं अस्तित्व ज्ञात झालं. असं प्रकाशमय अस्तित्व कुठेही नाही. आम्हाला आमच्या ज्ञानाची प्रकाशाची खात्री पटली की मी असा प्रकाशवान आहे, मी सगळ्या गुणांना प्रकाशित करण्याचं सामर्थ्य आहे, पण ज्याला आम्ही प्रकाश म्हणतो असं हे जीवनात दिसणारं तत्व नाही. आणि असा जेव्हा आम्हाला जीवनामध्ये अनुभव येईल आणि तो अनुभव आम्हाला चौथ्या गुणस्थानातच येणार आहे. म्हणून मर्त्य लोकात, मनुष्य लोकात कोणत्याही गतीमध्ये हा असेल तर या ठिकाणी त्याला हा सिद्ध भगवंत जसं अनुभव घेतात त्या तोडीचा अनुभव, जाती त्यांची एकच अनुभवाची,
इथे जसा अनुभव आहे तसाच सिद्धांचा पण त्याच रूप अनुभव आहे, त्याच्या क्वालिटीमध्ये कोणताही फरक नाही. किंवा आम्ही म्हणतो की स्वानुभूत्या चकाचते, नमस्समय साराय स्वानुभूत्या चकाचते. स्वतःच्या आत्म्याच्या माध्यमातून हा आत्मा आम्हाला ज्ञात होतो. स्वानुभूतीने हा प्रकाशमान आहे. स्वानुभूतीच्या दिव्य मंगल प्रकाशात आत्मा सदैव स्नात होतो आहे. हा दिव्य प्रकाश म्हणजेच स्वानुभूती आहे. आत्म्यात ज्ञान दर्शनादी अनंत गुण आहेत आणि ते सर्व प्रकाशमान आहे. ज्ञान गुण प्रकाशित झाला तो कशाने प्रकाशित झाला? हा शब्द आला की ती प्रकाश शक्ती, त्यांनी हा ज्ञान गुण ज्ञात झाला, जाणल्या गेल्या, प्रकाशित झाला. आत्म्यात मूर्तिक प्रकाश नाही, ज्याला मी मूर्तिक, आता लाईटचा प्रकाश आहे असा त्या ठिकाणी प्रकाश नाही, हा मूर्तिक आहे. कारण आम्ही शब्द, बंध, सूक्ष्म, स्थौल्य हे सगळे भेद जे आहे हे पुद्गल स्कंधाचे सांगितलेले आहे. त्याच्यात प्रकाश, ऊन, सावली हे देखील पुद्गल स्कंधाचे प्रकार आहे. असा पुद्गल स्कंधाचा प्रकार आत्म्यामध्ये प्रकाश शक्तीच्या माध्यमातून आम्हाला मांडता येत नाही. तर अतींद्रिय असा हा चैतन्य प्रकाश आहे. स्व आत्म्याच्या अपूर्व ज्ञानाचं वेदन करणं हाच या ठिकाणी प्रकाश आहे आणि त्यानेच हा प्रकाशमान आहे. स्वपरप्रकाशवान म्हणताना हेच वैशिष्ट्य आम्हाला लक्षात घ्यायचं आहे. प्रवचनसार मध्ये आत्म्याला अलिंग ग्रहण स्वभाव रूप म्हटलेलं आहे. प्रवचनसार मध्ये मला वाटतं 172 नंबरची गाथा आहे आणि ही गाथा आचार्य कुंदकुंदांच्या प्रत्येक ग्रंथात आलेली आहे. समयसार मध्ये देखील ही गाथा 49 नंबरची आलेली आहे. प्रवचनसार मध्ये पण आलेली आहे ही गाथा. त्यांची बहुतेक नियमसार मध्ये देखील ही गाथा आलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी आचार्य अमृतचंद्रांनी 2 ग्रंथांवरच्या तर टीका आहे. पंचास्तिकाची अमृतचंद्र आचार्यांची टीका आहे, नियमसारवर मात्र त्यांची टीका नाही. तर या ग्रंथांमध्ये त्यांनी त्या ठिकाणी त्याचे अर्थ देखील वेगळ्या पद्धतीने थोडक्यात आम्हाला सांगितलंय. कारण प्रवचनसार मध्ये अर्थ सांगत असताना त्यांना ज्ञान तत्व आणि ज्ञेय तत्व याचं विश्लेषण करायचंय आणि समयसार मध्ये त्याच गाथेचा अर्थ सांगताना त्यांना आत्मानुभवाच्या प्रधानतेने ते कथन करायचंय. दोनचा उद्देश वेगळा असल्यामुळे त्या ठिकाणी अर्थग्रहणामध्ये फरक पडलेला आहे. अमृतचंद्र आचार्यांनी हे 20 अर्थ या ठिकाणी प्रवचनसार मध्ये अलिंग ग्रहण या शब्दाचे सांगितलेले आहे आणि आपला तो भाग झाला पण आहे पूर्वी. थोडक्यात जर आम्ही त्याचं विश्लेषण केलं तर अलिंग ग्रहण, लिंग म्हणजे चिन्ह, अ म्हणजे नाही आणि ग्रहण म्हणजे ज्ञात होत नाही. म्हणजे आत्मा लिंगानी म्हणजे इंद्रियांनी जाणता येत नाही, म्हणून तो अतींद्रिय ज्ञानमय आहे, म्हणून तो अलिंग ग्रहण आहे. इंद्रियांनी ज्ञात होत नाही, लिंग म्हणजे चिन्ह आणि अशा या चिन्हांनी आत्मा आम्हाला जाणता येत नाही, म्हणून तो अलिंग ग्रहण आहे. इंद्रियांनी जाणत नाही म्हणून तो अतींद्रिय ज्ञानमय आहे. म्हणजे इंद्रिय हा प्रत्यक्षाचा विषय नाही. किंवा इंद्रिय जे जाणतात आहे हे ज्ञान परोक्ष ज्ञान म्हटल्या जातं, प्रत्यक्ष ते ज्ञान नाही आणि म्हणून अलिंग ग्रहण स्वभावी आत्मा आहे. नंतर हा आत्मा आम्ही अनुमानाने तरी जाणू शकतो का? तर इंद्रिय गम्य अनुमानाचा देखील तो विषय नाही. कारण एखाद्या ठिकाणी आम्ही धूर बघतो आहे आणि त्यावरून अग्नीचं ज्ञान आम्हाला होतं, किंवा एखाद्या व्यक्तीची गाडी बाहेर आहे तर आम्ही ती गाडी बघून ही व्यक्ती या घरात आहे हे अनुमानाने जाणतो. कारण ती व्यक्ती त्या गाडीमध्ये नेहमी येते आणि त्याच्यावरून आम्ही अनुमानाने जाणतो ज्या अर्थी गाडी बाहेर आहे
त्या अर्थी ती व्यक्ती आतमध्ये आहे. याप्रमाणे इंद्रिय गम्य चिन्हाने आत्म्याचं ज्ञान होत नाही. आम्ही गाडीवरून व्यक्तीला जाणलं, आम्ही इंद्रियांवरून आत्म्याला जाणू शकत नाही. म्हणजे तो इंद्रिय प्रत्यक्ष अनुमानाचा देखील विषय नाही. आत्मा केवळ अनुमेय मात्र नाही. म्हणजे तो जसा अनुमानाने जाणता येतो तसा प्रत्यक्षादी प्रमाणांनी देखील जाणता येतो. आम्हाला आत्मा जाणायचा असेल तर आम्हाला आगमाचा आधार घ्यावा लागतो. प्रमाणाच्या माध्यमातून, मतिज्ञानाच्या माध्यमातून, मनाचा जो विषय आहे त्या विषयांच्या माध्यमातून आम्हाला आत्मा या प्रत्यक्षादी प्रमाणांनी जाणता येतो. नंतर आत्मा केवळ अनुमानाने पराचे ज्ञान करतो असे नाही, तर प्रत्यक्षादी प्रमाणांनी देखील पराला जाणतो. अर्थात तो केवळ अनुमाताच नाही, हा आत्मा स्वभावाने ज्ञाता आहे. परपदार्थाच्या अपेक्षेने रहित, इंद्रिय मनाच्या अवलंबनाने रहित स्वतःला हा प्रत्यक्ष जाणू शकतो असा याचा स्वभाव आहे. म्हणजे स्वसंवित्तीमयपणा असणं हा आत्म्याचा स्वभाव आहे. म्हणून हा आत्मा स्वभावानेच ज्ञाता आहे. याला आत्म्याला जाणण्यासाठी आम्हाला इंद्रियांची गरज नाही. हा परनिरपेक्ष म्हणजे इंद्रिय रहित, नंतर परपदार्थांच्या अपेक्षांनी रहित किंवा मनाच्या अवलंबनानी रहित. म्हणजे आत्मा मनाने तरी आम्हाला जाणता येऊ शकतो का, हा जर प्रश्न आला तर आत्मा मनाने देखील जाणल्या जात नाही. मनाचा देखील विचार जिथे संपतो त्या ठिकाणी अतिंद्रिय ज्ञानाचा विषय सुरू होतो आणि हा आत्मा अशा तऱ्हेने प्रत्यक्षच जाणल्या जाऊ शकतो. बाकी पराच्या साह्याने हा जाणल्या जाऊ शकत नाही. अशी याची शक्ती आहे, असा याचा स्वभाव आहे. ज्याप्रमाणे द्रव्य शुद्ध आहे, जसं आम्ही प्रवचनसारच्या गाथेमध्येच म्हणतो की जो जानदी अरिहंतम दव्वत्त गुणत्त पज्जयत्ते हिंसो जानदी अप्पाणम मोहो खलु तस्य जाती लयम. मोहनीय कर्म नष्ट करण्याचा उपाय देताना कुंद आचार्यांनी ही गाथा ठेवली की जो अर्हंतांना त्यांच्या द्रव्य गुण पर्याय सहित जाणतो, द्रव्याला जाणतो. मंदिरामध्ये गेल्यानंतर विचार करायचा, हे भगवन तुमचं द्रव्य शुद्ध आहे, तुमचे गुण देखील पूर्ण शुद्ध आहे आणि तुमच्या पर्यायी देखील शुद्ध रूपाच्या आहे. एक क्षण मनामध्ये भगवंतांचं स्वरूप अंतःकरणामध्ये ठसवायचं. अपलक नेत्रांनी भगवंतांच्या चेहऱ्याकडे आणि पूर्ण आकृतीकडे बघायचं. त्यांची ती वितराग मुद्रा, शांत मुद्रा आमच्या हृदयस्थ होते का, हे देखील आम्ही अवलंबन करायचं, पाहायचं. स्वतःमध्ये साक्षात्कार आम्ही करू शकतो का तशा पद्धतीचा हे बघायचं. हातावर हात ठेवून बसलेले आहे, कृतकृत्यतेचं ते द्योतक आहे. नंतर नासा दृष्टी आहे. नंतर पद्मासनात किंवा खड्गासनामध्ये विराजमान आहे. हे त्यांचं बाह्य रूप बघून त्यांच्या आंतरिक चतुष्टयाचा परिचय आम्ही स्वतःला करून द्यायचा आहे आणि त्यांना दर्पण प्रमाणे समजून आमचं प्रतिबिंब त्या भगवंतांच्या स्वरूपामध्ये आम्ही निहारायचं आहे. दर्शन करणं ही पद्धती आहे आणि या पद्धतीने आम्ही हप्त्यातून एक दिवस तरी बघतो का हे बघायचं स्वतः. तर हे भगवन तुमचं द्रव्य शुद्ध आहे, गुण शुद्ध आहे आणि त्याचप्रमाणे पर्याय देखील शुद्ध आहे. आणि विचार करायचा की माझा आत्मा देखील अशाच प्रकारचा द्रव्यानी शुद्ध आहे. माझे देखील गुण निरपेक्ष रीतीने जर मी बघितले तर माझे गुण देखील शुद्ध रूपच आहे. तुमच्या जशा पर्यायी निरंतर होतात आहे तशा माझ्याही पर्यायी निरंतर होतात आहेत.
फरक कुठे? तुमच्या शुद्ध रूपाच्या पर्यायी दिसतात आहे, होतात आहे, आणि माझ्यामध्ये अजून अशुद्धता विद्यमान आहे पर्यायी मध्ये. आणि या पर्यायी मध्येच मला माझा शुद्ध स्वभाव प्रगट करायचा आहे. माझ्यामध्ये शक्ती आहे ती पर्याय शुद्ध करण्याची, आणि त्या शक्तीला मला उजागर करायचंय, त्या शक्तीला मला बघायचं आहे, असा भाव अंतरंगामध्ये आमच्या यायला हवा आहे. आणि हा सांगितला की अशा रीतीने मोह खलू तस्य जाती लयम, त्याचाच मोह म्हणजे मोहनीय कर्म म्हणजे मिथ्यात्व हे जीवनात नष्ट होऊ शकतं. म्हणून ज्याप्रमाणे द्रव्य शुद्ध आहे, गुण शुद्ध आहे, आमच्याही ज्ञानाची पर्याय बघितली तर ज्ञानाची पर्याय शुद्ध आहे. दर्शनाच्या अपेक्षेने कथन करून उपचारांनी ज्ञान अशुद्ध अज्ञान रूप म्हटलं जातं. चारित्राच्या अपेक्षेने ज्ञानावर उपचरित कथन करून अज्ञान रूप परिणती आहे हे म्हटलं जातं. निव्वळ जर ज्ञान गुण आम्ही बघितला तर ज्ञान आमचं शुद्ध रूपच असणार आहे. आमचा ज्ञाता द्रष्टा स्वभाव शुद्ध आहे. त्याची पर्याय एकाकार होते, त्या पर्यायीलाच उपयोग म्हटला आहे. आत्मा अखंड द्रव्य आहे, तो अनंत गुणांचा पिंड आहे. अभेद आत्मा गुणांच्या भेदांना स्पर्श करत नाही. गुणभेद नाही असं नाही आहे, आत्म्यामध्ये गुणभेद आहे. समजण्यासाठी भेदाच्या माध्यमातून आत्म्याला आम्हाला समजावं लागतं. जर अभेद सांगितला आम्ही तर आम्हाला व्यवहाराशिवाय भेदाशिवाय अभेद समजू शकत नाही. एक व्यक्ती होती आणि या व्यक्तीला आत्मा जाणायचा होता. आत्मा जाणायचा होता. ती एका पंडिताजवळ गेली आणि म्हणायला लागली की मला आत्मा काय आहे ते समजून सांगा. त्या पंडित प्रकांड पंडित होते. त्यांनी विचारलं, तुला आत्मा जाणायचंय तर निश्चय नयाने सांगू की व्यवहार नयाने सांगू? तो म्हणायला लागला, कोणतं सोपं आहे त्यांनी सांगा, मला तर निश्चय काय व्यवहार काय हे काहीच समजत नाही. तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुला पहिल्यांदा निश्चयाने सांगतो. आणि निश्चयाने सांगितल्यानंतर त्यांनी एकच शब्द उच्चारला, आत्मा अभेद रूप आहे. पण आत्मा अभेद कसा आहे हे परत प्रश्न आला त्याच्या जीवनामध्ये. मग त्यांनी परत फोड करून त्याला सांगावं लागलं की पहा, अभेद जरी आत्मा असला तरी जो जाणणारा आहे, संवेदन करणार आहे, अवलोकन करण्याची ज्याच्यामध्ये शक्ती आहे, म्हणजे त्याला या भेदाचा म्हणजे व्यवहाराचा आश्रय घेऊनच सांगावं लागलं. हे सांगता सांगता भेद प्रभेद करता करता शेवटी त्याला हे सांगावं लागलं की मी हे सगळे भेद कथन केलेले आहे, हे म्हणजे आत्म्याचं खरं स्वरूप नाही. या भेदांना तू परत एकत्र करत जा, समेट कर, त्याचा योग कर, आणि योग करत परत तुला जे काही शेवटी मिळेल ते म्हणजे आत्मा आहे. म्हणजे आत्मा समजण्यासाठी भेद प्रभेदांचा अवलंब घ्यावा लागला, आणि भेद प्रभेदांना परत परत एकत्र करत करत शेवटी परत त्याला ओरिजिनल अभेद आत्मा सांगावा लागला किंवा समजावा लागला. म्हणजे भेदांना आम्हाला सांगावं लागणारच आहे, कारण त्याच्याशिवाय अभेदाचं ज्ञान आम्हाला होऊ शकत नाही. व्यवहार सांगितल्याशिवाय परमार्थ समजू शकत नाही. पण कुणी व्यवहारालाच किंवा भेदालाच आत्मा समजून बसला तर त्यालाही हे सांगितलं की तू भेदामध्ये अडकू नको, व्यवहाराला निश्चय समजू नको, व्यवहाराचा अवलंब घेऊन तू निश्चय समज. तशाप्रमाणे हा अभेद आत्मा गुणांच्या भेदांना स्पर्श करत नाही, आणि आत्मा ज्ञाता द्रष्टा शुद्ध स्वभावी आहे. त्याचे श्रद्धा ज्ञान केल्याने जी निर्मल पर्याय प्रगट होते त्या पर्यायीला आत्मा स्पर्श करत नाही. आता
त्रिकाली आत्मतत्वाचं अवलंबन घेतलेलं आहे. आत्म्याचं अवलंबन घेतलं, त्यामुळे आमच्या ज्ञानाची पर्याय, श्रद्धा गुणाची पर्याय समीचीन झाली, निर्मल पर्याय झाली. एक देश शुद्धता पर्यायी मध्ये देखील प्रगट झाली. पण एक देश शुद्धता म्हणजे पूर्ण आत्मद्रव्य नाही. ती पर्याय देखील कथनचित द्रव्यापासून पृथक म्हटल्या जाते, किंवा हे म्हटल्या जातं त्रिकाली आत्मतत्वामध्ये पर्याय आहे, त्याला देखील त्रिकाली द्रव्य स्पर्श करत नाही. स्पर्श करत नाही याचा अर्थ पर्याय तर होणार आत्म्यातच आहे, पण आत्म्यात होत असताना एक समयवर्ती पर्याय म्हणजे आत्मा आहे हे त्याचं श्रद्धा नाही. त्याला नित्य शुद्ध, आत्मा नित्य शुद्धच आहे. दिव्य ध्वनीमध्ये निश्चय आणि व्यवहार दोन्ही गोष्टी सांगितल्या जातात. समयसार मध्येच एक गाथा पहिल्यांदा आलेली आहे आणि त्यामध्ये सांगितलं की जर तू जिनवानी जाणून घेण्यास इच्छुक असेल तर तू व्यवहार किंवा निश्चय दोहोंनाही सोडू नको. जाणण्याच्या कक्षेपर्यंत दोनही नय तुला तुल्यबल आहे. जो निश्चयाचा अपलाप करतो म्हणजे निश्चयाला जाणत नाही, त्याला आत्मतत्वाची प्राप्ती होणार नाही. आणि जो व्यवहाराला जाणणार नाही, त्याला तीर्थ उपदेश ही परंपरा त्याच्या जीवनात राहू शकत नाही. तीर्थाचा उच्छेद होईल, उपदेशाचा उच्छेद होईल. आणि म्हणून दोन्ही नय हे जाणण्याच्या कक्षेपर्यंत तुल्यबल आहे. दिव्य ध्वनीमध्ये देखील ही गोष्ट सांगितल्या जाते. दिव्य ध्वनीचे उपादान कारण विशिष्ट भाषा वर्गण आहे. आणि दिव्य ध्वनी खिरली तर याच्यामध्ये दिव्य ध्वनी वाणी जी आहे ही वाणी का खिरली हा जर प्रश्न केला तर परत ती जी भाषा वर्गणा आहे ही भाषा वर्गणा शब्दरूप परिणत झाली. शब्द आमचे बाहेर पडतात आहे मुखातून, यालाही कारण भाषा वर्गणा आहे. भाषा वर्गणा शब्दरूप परिणमित होते आहे. केवल ज्ञान त्याला निमित्त म्हटल्या जातं. म्हणजे दिव्य ध्वनीत निश्चय आणि व्यवहार दोन्ही गोष्टी सांगितल्या. दिव्य ध्वनीचं उपादान कारण तर विशिष्ट भाषा वर्गणा, आणि निमित्त कारण बघितलं, व्यवहार बघितला तर त्याला केवल ज्ञान हे त्याचं निमित्त कारण आहे. श्रुतज्ञानामध्ये स्व आणि पराला युगपद जाणण्याची शक्ती आहे. आमच्या डोक्यामध्ये कधी कधी एक वाक्य आम्ही फिट ठेवतो की छद्मस्थानचं ज्ञान क्रमिक आहे. छद्मस्थांना एका समयात एकाच इंद्रियांनी ज्ञान होतं हे आम्हाला माहिती आहे. परंतु जाणण्यामध्ये मात्र स्व आणि पर युगपद जाणण्याची शक्ती आहे. पण युगपद कथन करण्याची शक्ती मात्र नाही. कथनामध्ये क्रम आहे, आम्ही युगपद सांगू शकत नाही. कथनात क्रम आहे, जाणू मात्र युगपद शकतो. चौथ्या गुणस्थांवरती आत्मा स्वसंवेदन रूपाने प्रत्यक्ष अनुभव करतो. तो प्रत्यक्ष अनुभवतो म्हणून त्याचे ज्ञान अंशिक प्रत्यक्ष आहे. म्हणजे मती ज्ञान देखील तसं ज्ञान ते परोक्ष आहे. पण परोक्ष असताना सुद्धा ते आत्म्याला ज्या समयात जाणत आहे त्या समयात त्यांचं ते ज्ञान स्वप्रत्यक्ष म्हटल्या जातं, स्वानुभव प्रत्यक्ष म्हटल्या जातं. म्हणून हे ज्ञान या दृष्टीने पाहिलं तर स्वानुभव प्रत्यक्ष आहे. आणि तसं त्याचं ज्ञान बघितलं तर त्याचं ज्ञान आहे मतिश्रुत ज्ञान, आणि मतिश्रुत ज्ञान परोक्ष ज्ञान आहे. आणि म्हणून परोक्ष रूपही म्हटल्या जाणार आहे. म्हणून चौथ्या गुणस्थांवरती आत्मा स्वसंवेदन रूपाने प्रत्यक्ष अनुभव करतो. काय अनुभवलं? तुला तुझी आत्मप्रतीती आली, हे तू प्रत्यक्ष वेदन केलेलं आहे. आणि या अपेक्षेने त्याला प्रत्यक्ष देखील म्हटल्या जातं.
आणि केवली ते ज्ञान सर्वथा प्रत्यक्ष आहे. अज्ञानीचं ज्ञान हे परोक्ष आहे आणि ज्ञानीच्या प्रतीतीत संपूर्ण प्रत्यक्ष स्वसंवेदन आत्मतत्व येतं. आणि ज्ञानीच्या प्रतीतीमध्ये त्याला जी पर्याय प्रगट झालेली आहे त्या पर्यायीमध्ये देखील तो हे जाणतो की माझा आत्मा हा संपूर्ण प्रकाश प्रत्यक्ष ज्ञानमय आहे. ही त्याला चौथ्या गुणस्थानामध्येच त्याला आत्मतत्वाची ग्वाही त्याच्या जीवनामध्ये आलेली आहे. अशा या प्रकाशमय आत्मतत्वाची प्रतीती सर्वांनी करावी या मंगल कामनेसह ओम ह्रीम नित्योदित ज्ञान प्रकाश स्वरूपोहम. यानंतर आमची 13वी शक्ती येणार आहे, असंकुचित विकासत्व शक्ती. सगळ्या या ज्या शक्ती आहे या शक्तींचं स्वरूप आम्ही पाहिलं की ह्या त्रिकालवरती शक्ती आहे. असंकुचित विकासत्व शक्ती म्हणजे संकुचितपणा नाही. हा विकास कसा आहे, तर हा विकास आत्म्याचा अमर्याद आहे, असीम आहे. याला कुठेही मर्यादा नाही. अनंत असा विकास याचा असणार आहे. म्हणून क्षेत्र काला अवच्छिन्न चिद्विलासात्मिका असंकुचित विकासत्व शक्ती. या शक्तीला आपण उद्याच्या याच्यामध्ये बघूया. आज आपण या ठिकाणी थांबतो आहे आणि उद्याला क्लास होणार नाही. परवाला आपण नेहमीच्या वेळी भेटू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सहवसाहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.